देवेंद्र फडणवीस महायुतीमधला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून देण्याचं श्रेय सर्वांकडून देवेंद्र फडणवीस यांनाच दिलं जात आहे। मात्र या कामगिरीच्या बदल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळणार आहे का? किमान संघाची तशी इच्छा आहे। या संदर्भामध्ये एबीपी माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह अशी माहिती सुद्धा लागली आहे। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। रेकॉर्ड ब्रेक विजयाच्या नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना मिठाई भरवली तेव्हाची ही दृश्य। मात्र मुख्यमंत्री म्हणून कुणाचं तोंड गोड होणार? भाजपचा रिमोट कंट्रोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीसांचा राज्याभिषेक करायचा आहे अशी माहिती मिळते आहे। आता यामागची कारणं नेमकी काय आहे ते सुद्धा बघूया। राजकीय नफा तोट्यासाठी फडणवीसांनी कधीही संघाचं स्वयंसेवक असल्याचं लपवलं नाही। फडणवीसांकडून राजकीय आचरणामध्ये सुद्धा संघाच्या शिस्तीचं पालन झालंय। फडणवीस हे नागपूरचे असल्यामुळे संघाच्या सगळ्याच पातळ्यांवरती त्यांचा समन्वय आहे। प्रचारामध्ये कडवट हिंदुत्वाचा मुद्दा महायुतीकडून सर्वाधिक फडणवीसांनी उचलला। विकास, हिंदुत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची फडणवीसांची क्षमता आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपला एकसंध ठेवण्यासाठी फडणवीसांची भूमिका मोठी आहे। मी पुन्हा येईल अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेमध्ये अपयश आल्यानंतर मला जबाबदारीतून मुक्त करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती दिल्ली दरबारी केलेली होती। मात्र महाशक्तीने ही मागणी त्यांची फेटाळत त्यांच्यावरती अधिकचा विश्वास दाखवला आणि विधानसभेची अधिकची जबाबदारी त्यांच्यावर दिली। ही जबाबदारी पेलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावरती आरएसएसचा म्हणजे संघाचा हात पाहायला मिळाला। लोकसभेतल्या अपयशानंतर संघानं नेमकी चक्र कशी फिरवली बघूया। फडणवीसांनी मोकळं करण्याची भाषा केल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी संघाचे सहसर कार्यवाह अतुल लिमये आणि पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांची भेट। संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याच्या नंतर फडणवीस राजीनामा देणार नसल्याचं भाजपकडून स्पष्ट। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने समन्वयासाठी अनेक बैठका। अजित पवारांना सोबत घेणं का गरजेचं होतं या संदर्भात भाजपचे नेते आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठकांमध्ये खल। यशवंत भवनमधील बैठकीच्या काही तासांच्या नंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी अमित शहांची भेट घेतली। राष्ट्रीय राजकारणामध्ये न जाता महाराष्ट्रामध्ये राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। 9 ऑगस्ट रोजी नागपूरच्या एका शाळेमध्ये संघ परिवारामधल्या सर्व संघटनांची समन्वय बैठक झाली। महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप समोरच्या अडचणी, संविधान बदलाच्या संदर्भातला नरेटिव्ह, आरक्षणाचा मुद्दा या आव्हानांच्या संदर्भात फडणवीसांकडून सविस्तर चर्चा। याच बैठकीमध्ये भाजपसाठी काम करण्यासाठी सक्रिय होण्याबाबत निर्णय झाला। हरियाणा विधानसभेच्या निकालाच्या नंतर 10 ऑक्टोबरला पुन्हा एकदा संघ आणि भाजपमध्ये समन्वय बैठक पार पडली होती। हरियाणामधील संघ आणि भाजपमधलं मायक्रो प्लॅनिंग महाराष्ट्रामध्ये कसं अंमलात आणायचं याबद्दल ठरलं आणि या सगळ्या रणनीतीचा परिणाम निकालाच्या स्वरूपात सगळ्यांनी पाहिला। मोदी लाटेमध्ये जेवढं यश मिळालं नव्हतं त्यापेक्षा जास्त यश भाजपला मिळालं। त्यामुळे ज्या संघाच्या मदतीने भाजपनं ही किमया साधली त्या संघाकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला जाणार का बघूया। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।